म्हणा हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला बुधवारचा. तर बुधवारी दुपारी आईच्या घरी गेली होती मी, तिथे धोंडा होता म्हणून. आणि त्याआधीचा हा व्हिडिओ नवनाथ पारायण मी केलं ना, तर त्याची समाप्ती करायची होती आज मला. त्यामुळे मग मी सकाळी स्वयंपाकाची तयारी केली आणि स्वयंपाकाला लागली. मस्त खीर बनवायची होती, तर कढईमध्ये मी ड्रायफ्रूट आणि खोबरं आहे ना थोडंसं तुपामध्ये परतवून घेतलं आणि नंतर मग ते तांदळामध्ये टाकलं. तुरीची डाळ मुगाची डाळ दोन्ही पण शिजवून घेतलेली होती एकत्र. वरण करायचं होतं मला. आणि हे बघा, खीर मस्त झालेली होती, छान शिजत आलेली होती. खिरीमध्ये साखर वगैरे सर्व काही टाकलेलं होतं. आणि आज माझ्या मदतीला जया आलेली आहे. आदल्या दिवशी आम्ही नाशिकला गेलो होतो धोंडा साजरा करायला. धोंडा न्हायला म्हणतात आमच्याकडे गंगेवरती. तर ती थांबली होती कारण दुसऱ्या दिवशी लगेच आईच्या इथे धोंडा साजरा करायचा होता म्हणून ती मुक्कामी होती. पण मग मी तिला सकाळी बोलवलं, तर तिची खूप मदत झाली मला. इथे मी सफेद उडदाची डाळ 2-3 तास पाण्यात भिजत टाकली होती. उडदाचा वडा बनवायचा होता, जो की नवनाथांना खूप प्रिय आहे. कढईमध्ये इथे मी तेल टाकलं, बारीक कापलेली हिरवी मिरची, लसूण टाकते. आता जिरं मोहरी फोडणीला टाकलं. दह्याची कढी बनवायची होती मला. नवनाथ पारायण केल्यानंतर समाप्तीला जो स्वयंपाक करतात ना, तोच स्वयंपाक मी बनवते. तर आपल्या पद्धतीनुसार आपण साधा स्वयंपाक बनवला तरीही चालतो, पण आपण पितृपक्षामध्ये ज्या भाज्या बनवतो ना, त्या भाज्या बनवतात बरेच जण. कारण गोरक्षनाथे ना एका घरी भिक्षा मागण्यासाठी गेले होते, तर तिथे सर्व काही पितृश्राद्धाचा स्वयंपाक केलेला होता. आणि त्या गृहिणीने तो सर्व काही स्वयंपाक त्यांना नैवेद्य म्हणून दिला होता आणि तो त्यांना फार आवडला, म्हणून मग हा स्वयंपाक करतात. तर यामध्ये लसूण कांदा सर्व काही वापरतात, असं काही नाही. बिना लसणा कांद्याचा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तोही करू शकता, पण मी सर्व भाज्यांमध्ये लसूण आणि कांदा वापरलेला आहे. मस्त आता इथे दह्याची कढी झालेली आहे. त्यामध्ये ना चवीनुसार बारीक मीठ आणि चवीनुसार अर्धा 1 चमचा साखर टाकली, म्हणजे आंबट गोड तिखट अशी कढी केली मी. शेवटी वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर कापून टाकली. कढीला जास्त उकळायचं नाही, थोडीशी कडवर आली की गॅस बंद करून टाकायचा, नाहीतर मग कढी फुटते. जयाला खाली शेगडी लावून दिलेली होती मी. तर तिने ना बसल्या छान चपात्या वगैरे केल्या, पूजाने चपात्या भाजल्या आणि त्याच शेगडीवरती मी त्यांना तेल तापायला लावलं. कुरडई पापड ती सर्व काही तळून देते मला. आणि नंतर मग उडदाचे वडे आणि भजी पण त्यांनी तळली. जयाची खूप मदत झाली मला, कारण आई बोलली होती की लवकर स्वयंपाक उरकव आणि पटकन इकडे ये, कारण तिकडे पण जाऊन पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. तो व्हिडिओ सर्वांना मी शेअर केलेला आहे, तुम्ही सर्वांनीच बघितला. सर्व काही आवरून त्यानंतर मग व्हिडिओ एडिट करून अपलोडला लावून मग मी आईच्या घरी गेली होती त्या दिवशी पण. तर हेच सर्व काही काम मला करायचं होतं. खूप दमली होती मी दिवसभर. चला, तर मस्त जयाने कुरडई पापड सर्व काही इथे तळलं. आता मी इथे ना तेलामध्ये सर्वात शेवटी उडदाचे वडे तळते. तर हे उडदाचं वडे तळायचं जे भांडं आहे ना स्टीलचं, ते मार्केटमध्ये मिळतं भांड्यांच्या शॉपमध्ये आणि खूप छान आहे. तर याने ना मेदू वडे पण तुम्ही बनवू शकता. तर वडे बनवताना सोडा अजिबात वापरायचा नाही, थोडंसं पीठ सैल लागतं. एरवी आपण हातावरती वडे थापतो, पण असे वडे करायचे असले तर पीठ थोडंसं सैल करावं लागतं आणि खूप छान होतात याने, पटापट वडे होतात. म्हणजे हे बघा, आतमध्ये ना मस्त असं होल पडतं, हाताने होल करायची गरज नाही. आणि हे वडे तुम्ही नुसते खाऊ शकता, एकदम खुसखुशीत होतात आणि खूप भारी लागतात. ह्या स्वयंपाकामध्ये ना सर्वात जास्त हा वडाच खूप मस्त लागतो खायला, सर्वांना आवडतो. मुलांनीसुद्धा डबल मागून खाल्ले आणि खूप छान मस्त सर्व काही स्वयंपाक झालेला होता. आता अधिक मास चालू आहे, तर मी 9 दिवसाचं पारायण केलं होतं, पण मध्येच खंडन झालं होतं, त्यामुळे उशिरा मला समाप्ती करावी लागली. तर माझ्या लक्षात आलं नाही. मिस्टरांना पण मी वाचायला सांगितलं असतं, पण ते काही माझ्या लक्षात आलं नाही. पण तुम्हाला जर महिन्याचं करायचं असेल किंवा 40 दिवसाचंही तुम्ही करू शकता. असं काही नाही की नवनाथ पारायण फक्त 9 दिवसातच करतात. तर तुम्ही पारायणाला सुरुवात करताना संकल्प करायचा आहे, तुमची इच्छा बोलायची आणि पारायण करायचं. तर रोज तुम्ही 1 अध्याय पण घेऊ शकता. आता मी 9 दिवसाचं केलं म्हणून मला रोज 4-5 असे अध्याय घ्यावे लागले. तुम्ही महिनाभर पण करू शकता. अधिक मासमध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा आराधना केलेलं खूप चांगलं असतं.
त्यामुळे बरेच जण या महिन्यामध्ये पूजा पाठ करत असतात। तर ज्या पण ताईंना माहिती पाहिजे त्यांना मी व्हिडिओमधून थोडीफार माहिती सांगते। तर श्रीफळ आणायचं, विड्याची पानं आणायची आणि आपल्या घटाची स्थापना करायची नवनाथ महाराजांच्या नावाने। तर तिथेच मग नवनाथ ग्रंथही ठेवायचा आणि रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर मग अध्यायाला बसायचं। अध्याय वाचताना इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, मध्येच उठायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही किंवा मग असं पाणी वगैरे अजिबात प्यायचं नाही। तर अध्याय तुम्ही वाचल्यानंतरच मग आरती वगैरे करायची। असं तुम्ही मग 40 दिवस, महिनाभर किंवा 9 दिवस करायचं, तर तशा प्रकारे करू शकता। नंतर मग शेवटच्या दिवशी हा सर्व काही स्वयंपाक करायचा आणि समाप्तीचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी ठेवायचा। 9 मुलांना जेवू घालायचं, गाईला नैवेद्य द्यायचा। अशा प्रकारे मी आज सर्व काही स्वयंपाक केलेला आहे आणि उडदाचे वडे पण माझे मस्त तळून झालेले होते। चला, सर्व काही स्वयंपाक झालेला आहे माझा आणि इथे मस्त हे उडदाचे वडे बनवलेले आहेत, जे की नवनाथ महाराजांना खूप प्रिय आहे। उडदाचा वडा आणि हरभऱ्याच्या घुगऱ्या म्हणतात ना, तर त्या पण बनवल्या आहे मी। सर्व स्वयंपाक झालेला आहे माझा आणि मस्त सर्व इथे आपले नवनाथ महाराज आलेले आहे, पुढे बसलेले आहे, त्यांना आता जेवायला वाढायचं आहे। सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मग आता मुलांना पण पूजाने बोलवलेलं होतं। सर्व मुले हॉलमध्ये बसलेली होती आणि जया आणि पूजा दोघी पण ताटं बनवत होते मुलांना। आता छोटीशी मुलं होती, जास्त काही मोठी मुलं मिळाले नाहीत, छोटे छोटेच मुलं आमच्या एरियामध्ये खेळत असतात, त्यांनाच बोलावून आणलं आणि छोटी मुलं थोडं थोडंच खातात म्हणून सर्व काही ताटांमध्ये थोडं थोडंच वाढले। नंतर मग लागलं तर परत देता येतं, पण असं अन्न वाया घालणं चांगलं नसतं म्हणून। आणि छान सर्वांना अशी ताटं बनवली आणि नंतर मग पुढे पूजाने रांगोळी वगैरे काढली ताटं ठेवण्याखाली। तर हे बघा, इथेच हॉलमध्ये मी सर्व मुलांना आहे ना बसवलं जेवायला आणि अंशू, सई आणि सईची दुसरी एक बहीण आहे ती पण आलेली होती, छकुली। तर त्या तिघी पण आलेल्या होत्या, तर त्या तिघींना पण जेवायला बसवणार आहे मी। तर सर्व मुले एकमेकांशी गप्पा मारत होते, मस्त मुलांना वाटतं व्हिडिओमध्ये आपण दिसू म्हणून मुलं एकमेकांशी हसत पण होते। अंशूला बोलली की सर्वांना आता ग्लास भरलेले ते ग्लास पाण्याचे दे, म्हणून ती पण काम करू लागली। आणि नंतर मग मी वरती आली, कारण मला वरती येऊन देवघरामध्ये देवांची पूजा करायची होती, आरती करायची होती आणि नैवेद्य पण द्यायचं होतं, म्हणून मग मी वर आले आणि वरतीच मी पूजा सर्व आरती केली। आज शेवटचा दिवस म्हणून मग मी सकाळी 6लाच उठली होती आणि 6:30ला माझी आंघोळ वगैरे झाली। त्यानंतर मग मी 5 अध्यायीचं वाचन पण केलं। पूजाने आता सर्व मुलांच्या समोर आहे ना छान अशी छोटीशी रांगोळी काढली। त्यानंतर मग त्याच्यावरती नैवेद्याचं सर्व ताट वगैरे ठेवलं जाईल आणि अशा प्रकारे हा छान मस्त समाप्तीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते। आज ही छोटी छोटी 9 मुलं आपल्यासाठी नवनारायणच आहे, म्हणजे नवनाथ महाराज। तर सर्वात आधी त्यांचे चरण धुवायचे, मग पूजा करून घ्यायची आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे। त्यानंतर मग सर्वांच्या कपाळी अष्टगंध पण लावलाय मी
आणि पाया पडून घेतलं आणि नंतर मग हे हार आणलेले होते, सर्वांना हार घातले आणि नंतर मग सर्वांना ताटं वगैरे ठेवली जयाने आणि पूजाने. त्यानंतर मग सर्वांना फळ आणि दक्षिणा पण द्यायची होती, तर दक्षिणा आणि फळं पाहिजेतच द्यायला, तर मग ते पण मुलांना दिलं. आणि अशा प्रकारे हा आज माझा नवनाथ समाप्तीचा कार्यक्रम पण खूप छान मस्त झालेला होता. ताटातलं ओढेल बरं का तो. जाऊ दे बसलाय. लाडू का खायचं काला, का खायचं, केळ दे हातात, ते काळ काळ तोंडात जातं. ऐक ना, सोलूनच दे ना, तो खातो थोडं थोडं. नको देऊ, तो एवढं आखं खराब करील, त्याला थोडी. तो आरुष्य काय कसा पाहतोय, माळपात ते काय काय खातोय पावरायला. त्याला भात दे ना, देशात दे भात, दे भात घाल, एकदम एक दाना घाल. लाडू तुला का खायचे बाळा, का खायचे माझ्या सोनाला, भूक आली, भात आण ग डिश मध्ये. हे सर्व काही करेपर्यंत धन्विक छान झोपलेला होता, पण नंतर मग तोही उठला, तर त्यालाही भूक लागलेली होती. सर्व मुलांकडे तो बघत होता आणि मुलांना पण तो खूप आवडतो. सर्व त्याला लाडू लाडू म्हणत होते आणि पूजाला बोलली की त्यालाही थोडासा भात खायला दे, तर तो आहे ना मस्त थोडासा डाळ भात पण खातोय, तर तोही मुलांसोबत मस्त जेवला. छोटा नवनाथ आहे, नवनाथ महाराज आहे छोटा. आपला छोटासा बाळ मस्त मध्यभागी बसलेला आहे. सर्व मुलांकडे तो बघत होता. सर्व मुलं जेवत होती आणि आज त्याला जरा वेगळंच काहीतरी वाटलं असेल. राहुल मामाला बघितलं की लगेच त्याला घे म्हणतो, म्हणजे रडायला लागतो त्याला बघून. त्याला असं वाटतं की मामाने लगेच उचलून घ्यावं आणि त्याला असं वर केल्यानंतर खूप खूप आवडतं. पोटभर जेवण झालं का रे सर्वांचं? हां, अरे आत्ताच खंडेराव महाराज नाही, नवनाथ महाराज म्हणायचे, थांबा. चला सर्वांनी नाव सांगायचं. आरुष चाल. श्लोक, यशराज, राजवीर, वेदांत, किरेश, सुमित, मोठ्याने. सुमित, आकाश, सुमित नाव. तुमचं? आयुष्य, तू? साई, छकू, छकुली. तुझं दुसरं नाव असेल ना? संस्कृत, संस्कृती. हां, छान. सर्व मुलांचं जेवण झाल्यानंतर मग त्यांना हात धुण्यासाठी एक दुसरं भांडं दिलं मी, पातेलं. त्यामध्येच त्यांनी हात धुतले आणि हे पाणी पाणदळी टाकायचं नाही, झाडांना टाकायचं, फुलांच्या फळांच्या. आणि त्यानंतर मग सर्व मुलांसोबत म्हटलं चला मस्त एक ग्रुप फोटो घेऊ, तर मुलं पण लाडू लाडू करत होते. मुलांना धन्विक खूप आवडतो. एरियामध्ये पण आमच्या सर्व काही त्याला बोलत असतात, त्याच्याकडे येत असतात खेळायला. मोठ्याने आता आवाज द्यायचा बरं का सर्वांनी, म्हणा. काय करते म्हणे माऊ? कुठे माऊ? माऊ कुठे? कुठे माऊ? कशी दूध पिती पाय? कशी दूध पिती माऊ? भूक आले ना माऊला? मियाव मियाव मियाव. कशी माऊ? ती बघ पाय दूध पिती. लाडू ए लाडू, लाडू पुढू नको जाऊ बाळा. लाडू
माव काय करती? दूध पिती का करती पिलू माव? पुढं नाही जायचं बाला. चला आता व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री.